राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील। आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती। तर आज आपल्या समोर ट्रॅक्टरून जातो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1, जे की आपल्या 555 DI इंजिन संग आपल्याला मिळून जाईल। आणि हा जो ट्रॅक्टर वगैरे म्हणता येईल ना, हा शेतकऱ्याचा सगळ्यात जास्त पसंतीचा ट्रॅक्टर बोलता येईल आपल्याला, कारण की हा जो ट्रॅक्टर याच्यामध्ये पॉवर जास्त आहे, त्यासंग त्याचं लुक पण चांगले आणि हायटेड ट्रॅक्टर वगैरे चांगले आपल्याला नॉर्मल ट्रॅक्टरपेक्षा आपण बोलायला गेलो तर। आणि या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला पॉवर वगैरे पण तशीच होऊन जातो। तसा हा जो मॉडेल आपला 50 HP मध्ये येऊन जाते, यामध्ये 55 HP मिळून जाईल, 60 HP वगैरे पण मिळून जाईल। तो आपल्या ट्रॅक्टरमध्ये जे इंजिन वगैरे असते आपल्याला किंवा पॉवर वगैरे असते, तर आपल्या ट्रॅक्टरची इंजिन जे आपल्याला ते आपल्याला 3054 CC मध्ये आपल्याला मिळून जाईल, जे की 4 सिलेंडर येऊन जाते। आणि जे पॉवर वगैरे म्हणता येईल ना, म्हणजेच की आपलं जे BHP काढून ते आपल्याला 50 HP ट्रॅक्टर येऊन जाते। आणि टॉर्कवर आपल्याला 187 Nm संग आपल्याला काढून देईल। म्हणजे टॉर्कमध्ये आपल्याला मागं पडणार नाही ट्रॅक्टर, कारण की इतकं मोठं ट्रॅक्टर तर आपल्याला टॉर्कमध्ये मागं पडणार नाही, पडेल मागं फक्त मायलेजमध्ये पडू शकतो, बाकी कशात मागं पडणार नाही। त्यासंगच आपल्याला या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला जे स्टोरेज असतात त्यामध्ये आपल्याला सिंगल किंवा डबल हे दोन्ही ऑप्शन वगैरे आपल्याला मिळून जाईल। आणि राहिली गोष्ट आपल्याला ट्रॅक्टरमध्ये गिअरबद्दल, तर आपल्याला 8 फॉरवर्ड गिअर येऊन जातात आणि 2 येऊन जातात आपल्या रिव्हर्समध्ये गिअर वगैरे। पहिली गोष्ट आपल्या गाडीची PTO पॉवरबद्दल, ती आपल्या 540 मल्टीस्पीड PTO आपल्या गाडीमध्ये येऊन जातो। आणि आपल्या ट्रॅक्टरमध्ये जे फ्यूल टँक कॅपॅसिटी म्हणतात ती आपल्याला येऊन जाते 5 लिटर संघ। तर आपण जर बोललो व्हायचं लुक वगैरेबद्दल, तर या टाईपने आपल्या ट्रॅक्टरचं पूर्ण लुक वगैरे होऊन जाते। आणि तुम्हाला कोणत्याही ट्रॅक्टरचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, तुमच्यासाठी नाही का नक्कीच व्हिडिओ अवेलेबल वगैरे होऊन जाईल। आज सगळ्यात पहिले आपण बोलूया आपल्या ट्रॅक्टरच्या हेडलाईटबद्दल आणि समोर लुक्सबद्दल। तर सगळ्यात पहिले आपल्या वरती येऊन जातो आपलं महिंद्राचा जुनावाला लोगो। आता कार्सवरती तर आपल्या नवीन लोगो येऊन जातो, पण आपल्या ट्रॅक्टर्स आणि कमर्शियल गाडीवरती जे जुना लोगो तेच आपल्याला मिळून जाईल। त्यासंगच आपल्याला इथं येऊन जाते आपल्याला हेडलाईट जे हे आपल्या हॅलोजनमध्ये इथं येऊन जाते पार्किंगचं बटन वगैरे। आणि याला तुम्ही नाही का इथून असं याला जे दाबून नाही का तुम्ही याला असं आरामात ओपन वगैरे करू शकता या टाईपमध्ये, आणि या दंडीवर तुम्ही लावू शकता। हे आपलं येऊन जाते 3054 CC इंजन, जे की आपल्याला येऊन जाते 4 सिलेंडरमध्ये। याला आरामात बंद वगैरे करू शकता, जास्त वजनदार नाही तर आरामात त्याला आपण नाही का उचलू वगैरे शकतो। त्यानंतर आपण जर बोललो बुवा, खालच्या बाजूला आपल्याला खाली सिल्वर वगैरे डिझाईन जाते, सिल्वर वरती बने म्हणतात आणि ब्लॅक वगैरे डिझाईन आहे। इथं आपल्याला नाही का टोचिंगची जागा दिलेली आहे, म्हणजेच की तुम्ही जर या ट्रॅक्टरला आपलं उसासाठी जर यूज वगैरे करत असाल, टालीसाठी तुम्हाला काय समोर पण जागा वगैरे दिलेली आहे, तुमच्या ट्रॅक्टर म्हणजे आरामात समोर जावं म्हणून त्यासाठी टोचिंग वगैरे ते पण तुम्ही करू शकता। आणि आपल्याला नाही का स्टेअरिंगसाठी काय आपले 2 पंप येऊन जातात, एक येऊन जाते आपल्या या साईडला आणि दुसरं येऊन जाते आपल्या या बाजूला, यामध्ये जसे 2 पंप आपले मिळून जातात। आणि खाली तुम्ही शो वगैरे लावायचं असेल ते पण तुम्ही लावू शकता। आता बोलूया आपण आपल्या टायर, आता आपण बोलूया आपल्या ट्रॅक्टरच्या टायर्सबद्दल। तर यामध्ये आपल्याला 750 16चा आपला टायर होऊन जातो, जो की ट्यूबलेस सीएट कंपनीचा मिळून जाईल। आणि मागच्या बाजूला आपल्याला 16, 9, 28चा टायर होऊन जातो। यामध्ये 14चा पण टायर आहे आणि 16चा पण अवेलेबल आहे। तुम्हाला हे 16चा आहे त्यामुळे उंच आहे, तुम्ही जर याच्यामध्ये 14चा घेसा तर थोडा छोटा येऊन जाईल, साईजमध्ये थोडं झाडावर कमी येऊन जाईल। बाकी इथं आपल्याला येऊन जाईल आपलं महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1 555 DI इंजन आपलं जे म्हणता येईल। तुम्ही याला ओपन नाही का असं जास्त करायचं असेल सर्व्हिस तुम्ही याचं सगळं ओपन करू शकता। सायन्स वगैरे इथं आलेलं आपल्याला जाऊन बोललो बाजू याचं जे ग्राउंड केस वगैरे बोलता येईल ना ट्रॅक्टरचं, पण आपल्याला चांगलं उंच आहे, म्हणजे जसं की खाली कुठं लागायचे चान्सेस तसे नसतात ट्रॅक्टरमध्ये। आणि या बाजूला आपला येऊन जाते टूल बॉक्स वगैरे, काही सामान वगैरे ठेवायचं असेल, पाणी वगैरे ठेवायचं असतं तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। लाईट वगैरे आपल्याला इंडिकेटर्स आणि इथं फक्त एक नॉर्मली केलो लाईट वगैरे येऊन जाईल। आता आपण बोलूया स्टेअरिंगबद्दल आणि सीटबद्दल। तर आपला हा जो मॉडेल आहे ना, जे सेंटर गिअर वगैरे असतात ते त्याला चालवतं असं सोपं जाते। ट्रॅक्टरच्या मीटरबद्दल तर आपल्या या टाईपमध्ये आपलं मीटर वगैरे येऊन जाईल। इथं याची जे RPM वगैरे म्हणतात ते आपल्या 30 पर्यंत आपल्या जास्तीत जास्त जातात। इथं RPM वगैरे किती चाललं, डिझेलची इन्फॉर्मेशन, किती ट्रॅक्टर गरम झालेले आहे, बाकी तर लाईट्स वगैरे आपले सगळे इथं येऊन जाईल याच्यावालं। आता त्यानंतर आपण बोलूया ट्रॅक्टरच्या आवाजबद्दल। तर या टाईपमध्ये याचा आवाज वगैरे आहे, आणि तुम्ही याला म्हणजेच की हँड ॲक्सिलेटर पण आहे, आणि आपल्या खालच्या बाजूला पण आपल्याला अवेलेबल वगैरे असतं। त्याला तुम्ही म्हणजे चाबी असं बनवून वगैरे नाही करू शकत, त्या तुम्हाला प्रॉपर एक आपल्याला हेच दिलेलं आहे, त्यातून नाही असं चोसीस बोलता येईल, त्याद्वारे यार आरामात बनवून करू शकता। पॉवरफुल तसं ट्रॅक्टरचा आवाज वगैरे पण तसंच येऊन जातं। 5 लिटरचं आपल्या डिझेल टँक याच्यामध्ये मिळून जाईल। आणि डिझेलची की जे डिझेल टँक आपण ओपन करतो त्याची की आणि जे इग्निशनची की वगैरे म्हणजे ते दोन्ही आपल्या चाबी अलग अलग येऊन जातात। त्यासंग आपल्याला इथं येऊन जाते आपलं महिंद्राचं लोगो वगैरे, आणि बॅचिंग पण आपल्याला खालीच इथं येऊन जाईल। या टाईपने आपलं अर्जुनचं जे स्टेअरिंग वगैरे बोलतात ते आपल्याला मिळून जाईल। इथे येऊन जाते आपल्या हेडलाईटची कंट्रोल वगैरे, आणि जर तुम्हाला सिंगल इंडिकेटर द्यायचं असेल त्याचे कंट्रोल वगैरे तुम्हाला इथे येऊन जातात। म्हणजे टर्न वगैरे करायचं असेल तेव्हा तुम्ही याचा यूज वगैरे करू शकता। त्यानंतर राहिली गोष्ट हॉर्न वगैरेबद्दल,
ते आपल्याला येऊन जातं या साईडला, इथं खाली येऊन जातो चाबी वगैरे, इथं याला स्विच वगैरे बोलता येईल, हे आपलं पार्किंगचं बटन वगैरे म्हणता येईल. काही जर सामान वगैरे ठेवायचं असेल तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता, याला ओपन वगैरे आपण आरामात करू शकतो. तसं यामध्ये आपल्याला येऊन जातं 4 गिअर वगैरे आणि इथून जाते रिव्हर्स गिअर आणि खाली येतो आपल्याला हायलो गिअरचा गिअर. जर तुम्ही हायलो गिअरला बंद नाही करणार ना, म्हणजे न्यूट्रल नाही करणार सॉरी, तर आपल्या ट्रॅक्टर वगैरे चालू पण नाही होणार तसं. आणि बाकी आपलं जे शेती करताना आपण जेव्हा पाठीमाग जेव्हा आपण काही सामान वगैरे लावतो, यंत्र वगैरे लावतो, तर त्याचे सगळे कंट्रोल करा म्हणतात ते आपल्या इथे येऊन जातात. यावरून का तुम्ही त्याला मागं आरामात नाही कंट्रोल वगैरे करू शकता. बाकी इथं तुम्ही आरामात 2 जण आरामात नाही का इथं पण असे बसू शकता, आपल्याला तशी जागा वगैरे येऊन जाते. बाकी महिंद्राची तर माहिती वगैरे आपल्याला जास्त मिळून जाईल. त्यासाठी आपण बोलूया ट्रॅक्टरबद्दल. तर तसं चांगलं वगैरे आहे, ऑप्शन वगैरे बढिया आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही याला पण परचेस वगैरे करू शकता, किंवा तुम्हाला साईड नसर पाहिजे, सेंटर गिअर पाहिजे असेल ते पण तुम्हाला अवेलेबल वगैरे होऊन जाईल. किंवा छोट्या HP मध्ये ट्रॅक्टर पाहिजे असेल तर छोट्या HP मध्ये आपल्याला या टाईपचे ट्रॅक्टर वगैरे पण आपल्याला मिळून जातील. हे थोडं मोठं HPचं आहे, 8G पेक्षा थोडं छोटं HPचं असं आपल्याला बोलता येईल. मग बोललो ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला तर मागून आपल्या ट्रॅक्टरचं लुक या टाईपमध्ये होऊन जाईल. याचे सध्या टायरचं वगैरे आपलं कशी उंच दिलेली आहे, ट्रॅक्टर चांगलं वरती झालेलं आहे. तुम्ही याला मॉडिफाय वगैरे करून अजून जर मोठे टायर लावत असाल तर फक्त मायलेजमध्ये डिफरन्स जाऊ शकतो, बाकी काही तर याच्यामध्ये तसं काही प्रॉब्लेम वगैरे येऊ शकणार नाही. तर मुलं लाईट्सबद्दल सगळ्यात पहिले तर आपल्याला इथे येऊन जातात आपल्याला जसं की इंडिकेटर, रिफ्लेक्टर आणि ब्रेक लाईट वगैरे ते येऊन जाईल आपल्याला. त्या सांगत आपल्याला जे कंट्रोल करा म्हणतात, जसे आपण जे मागं काही कामासाठी लावतो यंत्र वगैरे त्याचे कंट्रोल वगैरे आले, टाली कंट्रोल वगैरे आपल्या इथे येऊन जातात. तुम्ही टाली याला आरामात अटॅच करू शकता किंवा दुसरं काही पण. आणि इथं आपल्या ते PTO जे की आपल्याला 540 मल्टी स्पीड PTO आपल्याला दिलेलं आहे. बाकी याचं खाली कंट्रोल करायला जातात. आणि जे हायड्रोलिक जे म्हणता येईल ह्याची कॅपॅसिटी वगैरे आपल्याला 2000 kg पर्यंत आपल्याला आरामात मिळून जाईल. म्हणजेच की 2000 kg पर्यंत वजन वगैरे हे याच्या हायड्रोलिक्सवरतीच उचलू शकतो, इतकं याच्यामध्ये इतकं पॉवर वगैरे आपल्याला मिळून जाईल. आणि या टाईप आपल्याला जे येऊन जाते आपलं अर्जुन 555D आहे, जो की आपल्याला 2025 लेटेस्ट मॉडेल वगैरे बोलता येईल आपल्याला. त्यामध्ये आपल्या सगळ्या टाईपचे फीचर्स वगैरे पण येऊन जातात आणि ट्रॅक्टर पण एकदम कसं नवीन लुकमध्ये आपल्याला मिळून जाईल. तर राहिली गोष्ट पाहिजे प्राइसिंगबद्दल तर आपल्या शोरूमला कॉन्टॅक्ट करून नका प्राइसिंग वगैरे विचारू शकता. व्हिडिओसाठी चॅनल फॉलो वगैरे करू शकता. भेटूया तुम्ही सांगा नवीन व्हिडिओत.